नमस्कार. आज आपण पाहणार आहेत ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे महात्म्य व कथा. श्री गणेशाय नमः. युधिष्ठिर म्हणतात, मधुसूदना, वासुदेवा, रुक्मिणी रमणा, तुझ्या कृपेनेच आम्हा सर्वांना कल्याणप्रद गोष्टी श्रवण करण्याचे भाग्य लाभले आहे. तुझे निरूपण ऐकून मनाला मोठे समाधान वाटते. आता ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिचे नाव काय आहे, तिचे महात्म्य काय आहे, याविषयी काहीतरी सांग. श्रीकृष्ण म्हणतात, धर्मा, ज्येष्ठ कृष्ण एकादशी योगिनी या नावाने प्रसिद्ध आहे. ही तिथी मनुष्याच्या महापातकांचा नाश करणारी, त्याचे सर्वतोपरी मंगल करणारी, तसेच उत्तम भोग, ऐश्वर्य आणि मुक्ती देणारी आहे. ही त्रैलोक्यात सारभूत असून संसाररूपी सागरात बुडणाऱ्यांना तारून नेणारी नौका आहे. आता हिचे महात्म्य विशद करणारी पुरातन कथा सांगतो. ती आत्मीयतेने श्रवण केली असता पापे नष्ट होतात. कुबेर हा अलका नगरीचा राजा. तो शिवभक्त होता आणि भगवान शंकरांची नित्य पूजा करायचा. त्याच्या सेवकांमध्ये हेममाली नावाचा एक माळी होता. तोच त्याला पूजेसाठी उत्तम फुले आणून द्यायचा. त्या माळ्याला विशालाक्षी नावाची एक पत्नी होती. ती सुडौल आणि सुंदर होती. तो कामासक्त होऊन तिच्यावर अतिशय प्रेम करायचा. एकदा तो नेहमीप्रमाणे फुले आणण्यासाठी गेला होता. त्याने मानस सरोवरातील फुले म्हणजे कमळे काढली आणि कुबेराच्या प्रासादाकडे निघाला. मार्गामध्ये आपल्या घरापाशी येताच पत्नीचे मुख पाहून तो मोहित झाला आणि सदनामध्ये प्रवेश करून तिच्याशीच क्रीडा करीत राहिला. इकडे कुबेर देवघरात बसून त्याच्या फुलांची वाट पाहत होता. पण माध्यान्ह झाली तरी हेममाली आला नाही, म्हणून त्याला अतिशय राग आला. विलंबाचे कारण जाणून घेण्यासाठी त्याने दूतांना पाठविले. म्हणाला, हेममालीने माझ्या पूजेत व्यत्यय आणला आहे. तो दुष्ट अजून का आला नाही याचा शोध घ्या. दूतांनी त्वरेने गमन केले आणि परत येऊन म्हणाले, स्वामी, हेममाली घरीच आहे. आपल्या पत्नीवर आसक्त होऊन तिच्या प्रेमपाशात गुंतून पडला आहे. आपले कर्तव्य विसरून स्त्री सौख्याचा आनंद घेत आहे. ते ऐकून कुबेर अधिकच संतापला. त्याने हेममालीला त्वरेने बोलावणे धाडले. फुले नेण्याची वेळ टळून गेली हे लक्षात येताच तो अतिशय भयभीत झाला आणि आपल्या स्वामीपाशी येऊन हात जोडून उभा राहिला. त्याला पाहताच कुबेराचे डोळे क्रोधाने लालबुंद झाले. त्याने रागाने ओठ चावला आणि म्हणाला, पाप्या, दुष्टा, दुराचार्या, तू देवाची अवहेलना केलीस म्हणून तुझा व तुझ्या पत्नीचा वियोग होईल. तू श्वेतकुष्टी म्हणजे अंगावर पांढरे कोड असलेला होशील आणि स्थानभ्रष्ट होऊन वाईट स्थानी जाऊन पडशील. कुबेराच्या शापाने हेममालीचे अंग पांढऱ्या कोडाने भरून गेले. तो स्थानभ्रष्ट होऊन एका अरण्यात पडला. तेथे त्याला अन्नपाणी काहीच मिळेना. त्यामुळे तो अतिशय संत्रस्त झाला. वनवन भटकू लागला. कष्टामुळे त्याला रात्रीची थंडी वाजायची आणि दिवसा उष्म्यामुळे आत्यंतिक पीडा व्हायची. त्यामुळे त्याला यत्किंचितही चैन पडत नसे आणि विश्रांतीही मिळत नसे. एका चुकीमुळे आपल्या नशिबी ही दुर्दशा आली याचे त्याला अतिशय वैषम्य वाटत असे. पण एवढ्या दुःखातही शिवपूजेच्या प्रभावामुळे त्याची पूर्वस्मृती मात्र कायम होती. अशा प्रकारे निजकर्माचे फळ भोगीत तो निरंतर भटकत राहिला. पुढे असाच फिरत फिरत तो हिमालयात आला. तेथे ब्रह्मदेवाच्या सभेप्रमाणे दिसणारा अत्यंतिक पवित्र आणि रमणीय आश्रम दृष्टीस पडला. तेथे 7 कल्पे आयुष्य असलेले महातपस्वी मार्कंडेय मुनी राहत होते. त्याने आश्रमात प्रवेश केला आणि त्यांना दुरूनच नमस्कार केला. तेव्हा हेममालीची अवस्था पाहून मार्कंडेयांना दया आली.
त्यांनी त्याला जवळ बोलाविले व म्हणाले, तू कोण आहेस? कोठून आला आहेस? तुला ही निंदास्पद स्थिती कशी प्राप्त झाली? त्यांनी आपुलकीने चौकशी केली, त्यामुळे हेममालीला मोठा आधार वाटला. त्याने आपली कर्मकथा सांगितली. म्हणाला, मी यक्षराज कुबेराचा सेवक आहे. माझे नाव हेममाली. मी माळ्याचे काम करीत असे आणि माझ्या स्वामीला शिवपूजनासाठी नित्यनेमाने मानसरोवरातील फुले आणून देत असे. पण एके दिवशी माझ्या हातून प्रमाद घडला. मी फुले घेऊन घरी गेलो. तेथे स्त्री सौख्यात रममाण झाल्यामुळे मला वेळेचे भान राहिले नाही. पुष्पे देण्याची वेळ टळून गेल्यामुळे शिवपूजनास विलंब झाला होता. म्हणून कुबेर रागावले. त्यांनी मला शाप दिला. त्या शापामुळे मी श्वेतकुष्ठी झालो आणि गहन अरण्यात पडलो. माझा आणि पत्नीचा वियोग झाला. पण काहीतरी पुण्य पाठीशी होते म्हणूनच तुमचे दर्शन घडले. साधू संतांचे अंतःकरण निर्मळ असते, दयाळू असते. म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही मला यथायोग्य शासन करून या दुःखाचे निवारण करा. बोलता बोलता हेममालीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याची आर्तता जाणून मार्कंडेयांना करुणा आली. ते म्हणाले, तू मला खरे तेच सांगितलेस. स्वतःचा अपराध लपवून माझी चेष्टा केली नाहीस. तुझ्या सरळपणामुळे मी संतुष्ट झालो आहे. मी तुला एक सिद्ध आणि कल्याणकारक व्रत सांगतो. तू ज्येष्ठ कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत कर. त्याच्या पुण्यप्रभावाने तू कष्टमुक्त होशील आणि तुला पूर्वीची स्थिती प्राप्त होईल. ते शुभवचन ऐकून हेममालीचे दुःख सरले. त्याला मोठा आनंद झाला. त्याचे डोळे कृतज्ञतेने भरले. त्याने मार्कंडेयांना साष्टांग प्रणिपात केला. त्यांच्या उपदेशानुसार त्याने पूर्ण श्रद्धेने योगिनी एकादशीचे व्रत केले. त्या व्रताच्या प्रभावाने त्याचे कुष्ठ गेले. त्याचा देह देवांप्रमाणे दिव्य झाला. त्याची व पत्नीची पुनर्भेट झाली आणि ते दाम्पत्य सुखाने कालक्रमणा करू लागले. धर्मा, योगिनी एकादशीचे महात्म्य हे असे आहे. ही तिथी महापापांचे क्षालन करते आणि महापुण्यांचे फल मिळवून देते. म्हणून ही त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. 88,000 ब्राह्मणांना भोजन दिल्याने जे फळ मिळते तितकेच पुण्यफल हिचे व्रत केल्याने सहज प्राप्त होते. हे महात्म्य श्रवण पठन केल्याने सहस्त्र गायी दान दिल्याचे पुण्य लाभते आणि श्रीहरीच्या कृपेने श्रोत्याचे आणि वक्त्याचे दुरित नाहीसे होऊन दोघांचेही कल्याण होते. याप्रमाणे श्री ब्रह्मवैवर्त पुराणातील योगिनी एकादशीचे महात्म्य संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुभम भवतु.